डोंबिवली परिसरात सातत्याने होत असलेल्या वीज पुरवठा खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। वाढत्या उखाड्यात वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत असताना महावितरणच्या कारभाराविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि भाजपच्या शिष्टमंडळाने डोंबिवली MIDC येथील महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत नागरिकांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रार करण्यात येत असतानाही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। बैठकीदरम्यान दीपेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं सहन केलं जाणार नसल्याचा इशारा दिला। येत्या काही दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपने दिला। या घडामोडींनंतर महावितरण प्रशासन कोणते पाऊल उचलते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का याकडेच डोंबिवलीकरांचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय पूर्ण डोंबिवली शहरामध्ये लाईटीचा म्हणजे महावितरणाचा पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे। वारंवार त्यांना आम्ही फोन करून सांगतोय तरी ऐकत नव्हते। आहो साहेब होणार, सगळं होणार सांगत होते। त्या संदर्भामध्ये पूर्ण आमची म्हणजे दीपेशजी असतील, आमचे गटनेते असतील आणि सगळे नगरसेवक जे आहेत या सगळ्यांनी इथे येऊन त्यांना एकदाची समज दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी आहे, भले सत्तेत असली तरी पण आम्ही मोर्चा आंदोलनाची कामं विसरलो नाही आहोत। आम्ही आता सत्तेत आलो आहोत, पण आम्हाला जनतेसाठी आम्हाला जर मोर्चा काढावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही 100% करणार। आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे काही सोपं नसणार, चांगल्या प्रकारात असेल अशी त्यांना प्रेमाने आम्ही समज दिलेली आहे। आणि आमचा विश्वास आहे की ते लोक आमचं एवढ्या समजेवर समजून जातील आणि पुढील सर्व लाईटचं म्हणजे जे महावितरणाचं काम सुरळीत होईल। एवढी गरमी वाढली आहे आणि त्यातमध्ये लाईट नसल्यावरती काय हाल होतात ना, हे इथल्या जनतेला माहिती आहेत। आणि भारतीय जनता पार्टी म्हणून काम करताना आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो। पण सत्ता असली तरी आम्ही स्वतःहून तिथे येऊन ते त्यांच्यासाठी ते पूर्ण होणार नाही, हे पुढे लाईट जाण्यासाठी प्रयत्न करतो। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।